नमस्कार. PCMC न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत OBC चळवळीचे महाराष्ट्रातील प्रखर आणि बुलंद नेते मृणाल ढोले पाटील. मृणाल ढोले पाटील यांचं वैशिष्ट्य म्हणजे नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये OBCंच्या आरक्षित जागेंवर जे निवडून आले कुणबी प्रमाणपत्र देऊन, आणि ज्यांनी स्वतःला सांगितले की आम्ही OBC आहोत आणि कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी निवडणूक लढली आणि जिंकले, तर अशा मंडळींच्या विरुद्ध जात पडताळणी समितीकडे त्यांच्या निवडीला आक्षेप आणि आव्हान देण्याचं काम मृणाल ढोले पाटील यांनी केलेलं आहे. 2010 पासून महाराष्ट्रामध्ये ते OBCंच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत आणि अनेक OBCंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध कायम आवाज उठवण्याचं ते काम करत आहेत. आज आपण मृणाल ढोले पाटील यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि पिंपरी चिंचवडमधील जी काही प्रमुख 11 जणांवर नुकतीच काल पहिली सुनावणी झाली जात पडताळणी समितीकडे, आणि त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे विद्यमान महापौर ज्यांनी आता नुकतंच 1 महिन्यापूर्वी महापौर पदाची सूत्र स्वीकारली ते रवी लांडगे असतील, खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव विश्वजित बारणे असतील, विकास साने यांच्याबरोबर यांच्यासह 11 नगरसेवकांवर त्यांनी त्यांच्या निवडीला आक्षेप घेतलेला आहे की हे ज्या OBC जागेवरनं निवडून आलेले आहेत त्यांच्या प्रमाणपत्राचा तपासणी व्हावी आणि जनतेला आणि एकूणच समाजाला त्यांची वस्तुस्थिती कळावी, यासाठी मृणाल ढोले पाटील यांनी काल सुरुवात केलेली आहे. काल त्याची पहिली सुनावणी झालेली आहे. आता ही प्रक्रिया पुढे अशीच सुरू राहणार आहे. तर आज मी मृणाल ढोले पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. ढोले पाटील साहेब, OBCंच्या न्याय हक्कासाठी जे आपण महाराष्ट्रभर काम करतायत आणि सध्याचा जो काही नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जे OBCंच्या आरक्षित जागांवर निवडून आलेले जे कुणबी आहेत, जे मूळचे मराठा परंतु स्वतःला कुणबी म्हणून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहेत, अशा मंडळींना आपण आव्हान दिलेलं आहे, आक्षेप घेतलेला आहे. तर या मागचं नेमकी आपली भूमिका काय, किंवा आपण हे का करत आहात? नाही, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की OBC समाज जो आहे हा सत्तेपासून संपत्तीपासून हा थोडा लांब राहिलेला समाज आहे. ह्याला आरक्षणही बरंच उशिरा भेटलं. म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटलं 1947 साली, पण OBCला आरक्षण भेटायला जवळजवळ 40 वर्ष वाट पाहावी लागली. बरोबर. 1992ला साधारणतः OBC समाजाला आरक्षण भेटलं. OBC समाज हा आहे कोण? हा जवळपास 450 जातींचा एक समूह आहे, ज्याच्यामध्ये भटके, विमुक्त, विजे, NT सगळे जे कष्टकरू, कारू, नारू, आलुतेदार, बोलतदार या सगळ्या जातींचा समूह आहे थ्रू आउट महाराष्ट्र. आणि देशभर पाहिलं तर जवळजवळ 5,500 जातींचा समूह आहे. तर त्याच्यामध्ये कसं त्या समाजाचा एक घटक म्हणून मला कायम असं वाटायचं की या समाजावर अन्याय होतो आहे, आणि हे मी डोळ्यांनी बघायचो. म्हणजे काय व्हायचं, एखादा OBC समाजाचा कार्यकर्ता असेल तर तो त्याच्यासाठी त्या पक्षामध्ये काम करायचा, आणि पक्षामध्ये काम करत असताना 5-5, 10-10 वर्ष तो त्याची लाईफची घालवायचा. आयुष्याची 5-5, 10-10 वर्ष घातल्यानंतर मी बघायचो की अचानक त्याचं तिकीट कट होतं. अचानक तिकीट कट होतं आणि ते भेटतं कोणाला? तर एखादा खऱ्या OBCला भेटला असतं ठीक आहे, पण ते भेटतं एका नॉन OBCला. तो कुठल्या तरी आमदाराचा पुतण्या, मुलगा, कुठल्या तरी खासदाराचा पुतण्या, मुलगा, सगळे सोयरे, पाहुणे, कोण ना कोणतरी असतं. तर ह्या सगळ्यामध्ये मला असं कळलं की याच्यावर खूप अन्याय होतोय आणि यांच्या विरुद्ध बोलणारं कोणी नाही आहे. त्याच्यामध्ये पण असं आहे की या गोष्टी कसं आहेत की ज्या निवडणुका ज्या होतात ह्याच्याबद्दल ॲफिडेव्हिट सादर केले जातात, त्यामुळे या पब्लिक डोमेनमध्ये या माहिती येते. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण चोरलं जाते त्याचा कुठलाच डेटा नाही आहे. तर त्याच्यामुळं मला कळलं की या समाजावर खूप मोठा अन्याय होतो आणि कोणी याच्याबद्दल बोलायला तयार नाही आहे. मग अभ्यास थोडासा होता, या अनुषंगाने मी आवाज उठवायला चालू केला की अरे हे चुकीचं चाललं आहे. तर मग त्या अनुषंगाने मग त्यातल्या गोष्टी कळत गेले, कायदे समजत गेलो, मंडल कमिशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी असेल, या सगळ्या तज्ज्ञांशी याबाबत चर्चा करत गेलो. आणि जिथं चुकीचं आहे तिथं पत्र लिहिणं असेल, निवेदन देणं असेल, किंवा काही तक्रार करायची असेल, तर या संदर्भात मी आधीपासून आवाज उठवत गेलो आहे. आणि बऱ्यापैकी यश आलं, कधी कधी यश नाही आलं, पण माझं असं म्हणणं आहे की यश अपयश ही काय आपल्या याची पावती नसू शकते. जिथं चूक आहे तिथं आपण आवाज उठवला पाहिजे. अगदीच
बऱ्याचदा तुम्हाला माहिती असतं तुम्ही हारणार आहे किंवा तुमचा पराजय होणार आहे किंवा तुम्हाला याच्यातनं माहिती भेटणार नाही किंवा तुम्हाला याच्यात फारसं यश भेटणार नाही. कारण आपण ज्यांच्या समोर लढतो त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे, आपल्याकडे फक्त सत्ता आहे, सत्य आहे. त्यांच्याकडे मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे आणि आपल्याकडे फक्त सत्य आहे. तर कधी कधी काय होतं की हे सगळं ओव्हररूल होऊन जातं, ह्या सगळ्याच्या दबावाखाली सत्य दडपून जातं. पण असं आहे, माझं म्हणणं असं आहे की फक्त सगळ्या लढाया ह्याच्यासाठी नाही लढल्या जात ना की तुम्हाला जिंकायचं असतं. काही लढाई याच्यासाठी लढल्याच जातात की लोकांना कळलं पाहिजे की मैदानात विरोधाला कोणीतरी होतं, याच्यासाठी लढले पाहिजेत. आणि आज न उद्या ठीक आहे ना, आम्हाला फार यश गेल्या 2017ला फार आम्ही यश नाही करू शकलो. शेवटी आपली प्रक्रिया इतकी स्लो आहे, आमच्या कोर्टात 10-10 वर्ष पेंडिंग केसेस आहेत. सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर अधिकाऱ्यांना जे काय असेल याच्या जीवावर तुम्ही जात पडताळणीचे दाखले घेता, कोर्टात जायला 5-5, 10-10 वर्ष निघून जाती, टर्म निघून जाती, आमच्यावर अन्याय होतो. पण ठीक आहे, प्रक्रिया कुठं ना कुठं तरी सुधारतीये हळूहळू. मागच्या वेळेसपेक्षा आता थोडी प्रक्रिया जरा सुलभ झाली आहे, पण ठीक याला वेळ लागेल, पण आम्ही ही आमची लढाई सतत चालू ठेवू. आता बरेचदा ही जी काही मंडळी ज्यांच्या विरुद्ध तुम्ही आक्षेप घेतला आहे, ही मंडळी म्हणतात की मृणाल ढोले पाटील हे जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट करतात की आमच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे, आमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी आहे, मग केवळ एक ओबीसी, आम्ही देखील ओबीसीच आहोत, परंतु आम्ही विजयी झाल्यानंतरच मग हे जागे होतात आणि मग आम्हाला त्रास दिला जातो आणि बदनाम केलं जातं, असं एक त्यांचा जो स्टंट असतो किंवा त्यांचं म्हणणं असतं. नाही, याच्यामध्ये कसं आहे की हे सोयीचं राजकारण आहे, की सोयीची भूमिका आहे त्यांची. तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस यांना लग्न जुळवायचे असतात तर त्यावेळेस मग सांगतात नाही आम्ही सरदार घराण्यांच्या खाली लग्न नाही जुळवत, आम्ही 96 कुळीच्या खाली लग्न नाही जुळवत, किंवा कोणी खालचं असेल तर म्हणा आम्ही 96 आहे, तुमचं आमचं जमत नाही, तुम्ही 92 आहे, तुमचं आमचं जमत नाही, आम्ही सोयरीक नाही होऊ शकत. तर असं आहे, कुणी सरदार घराण्यातले, कुणी देशमुख आहेत, कुणी 96 कुळी आहेत, हे सगळं समाज वास्तव आपल्या सगळ्यांना माहिती असतं. गावगाड्यामध्ये हे सगळ्यांना माहिती असतं कोण कुठल्या समाज असतो. प्रत्येकजण प्रत्येक लग्नापासून विघ्नापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला एक समाज म्हणून तिथं उपस्थित असतो आणि तिथं सगळे समाजाचे घटक असतात. त्यांना सामाजिक वास्तव कोण कुठल्या समाजाचं आहे, कोण कुठल्या जातीचं आहे आणि त्या जातीत पण कुठल्या पोट जातीचं हे सगळं पूर्णपणे माहिती असतं. सदर परिवार हा देशमुख आहे का, सदर परिवार हा 96 कुळी आहे का, हे गावात सगळ्यांना माहिती असतं. आणि कसं असतं, पुणे पिंपरी चिंचवड जरी तुम्ही म्हटले तरी कसं आहे, आपले नाते गोते सोयरे असतात, मित्र असतात. त्यामुळं जरी मी या गावाचा नसलो तरी त्या गावाबद्दल पूर्ण इत्तमभूत माहिती मला अशासाठी असते की बाबा माझे पाहुणे तिथं असतात, बाजूला घर असतात, बांधाला बांध असतो, त्यामुळे त्यांना सगळं ते माहिती असतं, मला तिथली माहिती येते. त्यामुळे ही जी लोक आहेत ना, तर मग मला म्हणायचं ना की तुम्ही होतं ना, मग का तुम्ही कधी ओबीसीच्या लढाईत आले नाही, का कधी तुम्ही ओबीसीसाठी लढले नाही? बरं ठीक आहे, तुम्ही 2-2 टर्म 3-3 टर्म काही नगरसेवकांनी, ह्यांना लाजाही वाटत नाहीत की आपण मागासवर्गीयांचं आरक्षण घेतो, त्यांच्यासाठी काही करतही नाहीत. तर अशा पद्धतीने 3-3 टर्म तुम्ही केलं, मग तुम्ही ओबीसी समाजासाठी केलं काय आजपर्यंत? तुमचं योगदान शून्य. गावात जातो तर म्हणायचं नाही ते कडूचे आहेत, आम्ही वरचे, आम्ही अजून वरचे, तुमची आमची सोयरीक नाही होऊ शकत, तिथं जातीवाद आणायचा. इथं परवा मला एक सुनावणीच्या वेळेस एक जण म्हणले की अरे आता जाती फक्त स्त्री पुरुष आहे. मी म्हणलं ठीक आहे, लिहून द्या तुम्ही पडताळणी समितीला लिहून द्या की फक्त स्त्री पुरुष जाती आहे, मी जातीयता मानत नाही, त्यामुळे मला जातीचा अर्ज नको. असं चालणार नाही ना. ही जी दुटप्पी भूमिका आहे ना, ही नाही झाली पाहिजे. एक तर तुम्ही जातीपाती माना, जे वास्तव आहे ते माना. ठीक आहे, तुम्ही मराठा समाजाचा मराठा समाज म्हणून तुम्हाला काय तिथं आंदोलन करायचं असेल, काय तुम्हाला आरक्षण मागणी करायची असेल, काय तुम्हाला निधीची मागणी करा ना, आमचं काही म्हणणं नाहीये. पण तुम्ही लक्षात घ्या, स्वातंत्र्याच्या जवळजवळ 77 वर्षानंतर या समाजाला, ओबीसी समाजाला, ज्याच्यामध्ये खूप गरीब जाती पण आहेत की गावात एकच घर असतं, अशाही जाती आहेत, अशाही समाज आहेत, काहींचं तर गावातही नसतं, वाडी वस्ती त्याच्याही पलीकडे घर असतं. अशा समाजाला जे मागास आहेत सामाजिक, त्यांना कुठंतरी लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ता देण्याचं एक जे पंचायत राजनी आरक्षण देऊ केले, त्याचा फायदाही तुम्ही त्यांना घेऊन देत नाहीये. स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही तुम्ही त्याची जात पाहून शोषण करताय, त्याच्या जातीच्या जागेवर अतिक्रमण करताय, तुम्हाला लाजही वाटत नाही.
अशा पद्धतीचं आहे. ढोले पाटील साहेब, मला असं म्हणायचं, आता तुम्ही जो शब्द वापरला अतिक्रमण, आता त्यांचं म्हणणं असतं आम्ही कुणाला अतिक्रमण केलेलंच नाही, निवडणुकीमध्ये सगळेच लढलेले आहेत, बरोबर आहे, जिंकणे हार ह्या गोष्टी आलेल्या आहेत, परंतु आम्ही विजयी झालो याचा आमचा दोष आहे का? नाही नाही, तुम्ही विजयी झाला त्यात काही तुमचा दोष नाही. तुम्ही ओपन जागेतनं गेला असता तर आमचं काही म्हणणंच नव्हतं. याच्यामध्ये मी एकही ओपन समाजाच्या कॅन्डिडेटला टार्गेट केलेलं नाही, SC STच्याही गेलेलं नाही. फक्त OBC समाजामध्ये जे आलेले आहेत आणि त्यात पण जे खरे OBC आहेत ते आम्ही टार्गेट नाही केलेले. आम्हाला काही कोणाला मूळचा त्रास द्यायचा नाही आहे. आमच्या समाजाच्या एकंदर न्याय हक्कांवर, त्यांच्या सामाजिक अधिकारांवर जर गदा येत असेल तर आम्ही बोलायचं नाही का, बरोबर, हा विषय. आणि त्यामुळं जे म्हणतात की बाबा नाही आम्ही अतिक्रमण केलेलं नाही, मला सांगावं ना त्यांनी. मी सांगतो, मी चॅलेंज देऊन सांगतो की आज ते म्हणतात की ठीक आहे आम्ही कुणबी आहेत. मी तुम्हाला सांगतो त्यांच्या शाळेचे दाखले मी पाहिलेले आहेत. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा आहे, त्यांच्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा आहे, त्यांच्या आजोबांच्या शाळेवर हिंदू मराठा. मी बाकी सगळं जाऊन द्या, त्यांच्या मुलांच्या, काही जणांचे मी मुलांच्या पण केसेस पाहिलेले आहेत, मुलांच्या पण शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा आहे. मग ज्यावेळेस तुम्ही मुलाला शाळेत घातलं, तुम्ही तर सुज्ञ असाल, बरोबर, तुम्ही सुज्ञ पद्धतीनेच, तुम्ही साऊंड माइंडचे होता ना, तुम्ही त्यावेळेस मायनर पण नव्हता, मेजरच होता. तुम्हाला मूल झालं, लग्न झालं, तुम्ही मेजरच होता ना, 18 वर्ष प्लसच होता. तुम्ही नोंद हिंदू मराठा म्हणून करताय आणि मग फक्त फायदा घेण्यासाठी तुम्ही कुणबी म्हणताय. मग उद्या जर आम्ही म्हणलं की बाबा जात पडताळणी आणि आधार कार्ड लिंक करा आणि ज्याची जी जात आहे ती फायनल, इथनं पुढे इकडं तिकडं जायचं नाही, समर्थन करणार का तुम्ही? कधी जातीय जनगणनेच्या समर्थनात तुम्ही आले का? जेवढे पण आरक्षणाचे कार्यकर्ते आहेत, OBC SC ST सोडले तर इतर सगळेजण जातीय जनगणनेला विरोध करतात. त्याच्यामध्ये कुणबी समाजाची लोक असतात. कुणबी म्हणजे हे जे खोटे कुणबी आहेत. खरं तर कुणबी समाज काय आहे आणि काय नाही याच्यात जर गेलं तर हे कदाचित हे यांना उद्या मान्य होणार नाही, यांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत ते मान्य करणार नाही. कारण शेवटी तुम्हाला मराठा जे म्हटलं जातं ते मराठा कुठंतरी तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी काहीतरी क्षत्रियत्व गाजवलेलं आहे, तुम्हाला काहीतरी मिलिटरी रँक होते, काहीतरी महसुली रँक होते, काहीतरी शौर्य दाखवलेलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. ते शौर्य दाखवलं म्हणून तुम्हाला आज मराठा समाज म्हटलं जातं, सरदार म्हटलं जातं, देशमुख म्हटलं जातं. तुमच्याकडे काहीतरी महसुलीची पदं होती, काहीतरी राज्य होती, काहीतरी गावं होती तुमच्याकडं, पाटीलक्या होत्या. हे सगळं असताना तुम्ही मागासवर्गीयांचा हे घेता आणि कुठेतरी आपलं ज्या पूर्वजांनी जे शौर्य कमवलंय, त्यांनी जे नाव कमवले, त्यांनी जे कुठंतरी त्यांच्या मनगटाच्या जीवावर जे कमवलं होतं ते तुम्ही कुठंतरी धुळीस मिळवताय का? माझा हा प्रश्न आहे. सर, आणखीन एक याला जोड प्रश्न असा आहे की आता ही जी 11 मंडळी ज्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेतलेला आहे, पिंपरी चिंचवड पुरतं आपण बोलूया. आता पिंपरी चिंचवडमध्ये 25 जण आहेत, 25 पैकी 11 जणांची फक्त जात पडताळणी झालेली नाही म्हणून त्या लेवलला आम्ही आक्षेप घेतलेला आहे. बरोबर, म्हणजे टोटल 25 जणांवर आम्ही आक्षेप घेणार आहे. पैकी 2-4 जणांचे ऑलरेडी हायकोर्टमध्ये पेंडिंग आहेत. बाकी सगळ्यांची माहिती काढून आम्ही या 25च्या 25 लोकांना मुंबई हायकोर्टात नेणार आहोत. बरं, आता ही जी काही 25 लोक आहेत त्यांच्या आर्थिक उत्पन्नाची तुम्ही सगळी माहिती जमा केलेली आहे, म्हणजे प्रत्येकजण कोट्यधीश आहे, बरोबर. मग असं असताना OBC साठी आरक्षित असलेली जी काही जागा आहे तर तिथे जो मूळ OBC आहे तो पण लढतो, परंतु तो निवडणूक जिंकण्याची जी काही स्पर्धा असते, लढाई असते, त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत ठरतो, दुबळा ठरतो आणि म्हणून ते मागं पडतात का, असं तुमचं काय निरीक्षण आहे? 100% तुम्ही जे बोलला ते सत्य आहे. एक लक्षात घ्या की कायम हे जे सांगितलं जातं की हा जो मराठा आरक्षणाचा लढा आहे हा गरीब मराठा गरीब जे मराठा समाज आहे त्याच्यासाठी, जो शेतकरी वर्ग आहे, जो कष्टकरी वर्ग आहे मराठा समाजातील किंवा डबेवाला आहे, यांच्या मुलाबाळांना नोकरी भेटली पाहिजे, यांच्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये कुठंतरी स्थान भेटलं पाहिजे, ह्याच्यासाठी. तर मूळ इव्हन मनोज जरांगेंनी जे आंदोलन केलं त्याची एकच लाईन होती, आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकराबाळांचं काय, त्यांचं भविष्याचं काय. वास्तविक त्यांनी केलं त्यावेळेस त्यांना आरक्षण होतं, तो पार्ट सोडून देऊ आपण, पण तरी त्यांनी जे केलं त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की हा फक्त गरजवंत मराठ्यांचा लढा आहे. शब्द का होता? गरजवंत मराठ्यांचा. मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडमध्ये OBC मधनं निवडून आलेल्या कुणबी समाजाची जे मूळचे मराठे आहेत यांची यादी काढली, मी तुम्हाला सांगतो एकही जण कोट्याधीशाच्या खाली नाही, सगळे कोट्याधीश आहेत. आपण प्रॉपर्टीज बघा, 370 कोटी, 50 कोटी तर ठिकाणी आहेत, 25-30 कोटी ठिकाणी आहेत. ह्याच्यात एकही
आरक्षणाचा लाभ घ्यायला ओबीसीतनं एकही गरीब मराठा नाही. त्यामुळं हा जो सगळा फेक प्रोपगंडा होता ना, गरजवंतांचा, गरिबांची लेकरं, हा सगळा फेक आहे. मग आणि दुसरी गोष्ट आपण जो म्हणला की याच्यामध्ये कमी पडतो का, तर 100% आपण तर म्हणला इलेक्शनचा खर्च सर जाऊन द्या. जे वर्षभर कार्यक्रम घ्यायला लागतात, मग ते हळदी कुंकाचे असो, दिवाळीचे असो, कुठला सणवार असो, मंडळांना जे काही पावत्या वगैरे देणग्या वर्गण्याचे सगळं करावं लागतं, गणपती हा ओबीसी समाज नाही करू शकत. कारण तो सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकरित्या मागास आहे आणि तो हे आहे आणि म्हणून त्याला लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आणायचंय. म्हणून तर मूळचं आरक्षण आहे ना, म्हणूनच आरक्षण आहे. याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, परत तिकिटाच्या स्पर्धेमध्ये ज्या कुठल्या पक्षामध्ये तो काम करत असतो, मी आपल्याला एक्झाम्पल आधीही दिला, ज्या कुठल्या पक्षात काम करत असतो त्या पक्षात काम करत असताना ओबीसीचं आरक्षण पडल्यावर त्याच्या आशा पल्लवित होतात की बाबा आता मला माझं हक्काचं सीट आहे. मी आमच्या दादा, नाना, भाऊ, आमदार, खासदार यांच्याकडं कित्येक वर्ष सतरंजा उचललेले आहेत. आता माझं तिकीट कन्फर्म आहे. तो कामाला लागतो शेवटच्या 2, 4, 6 महिन्यामध्ये. शेवटच्या 6 दिवसात त्याचं तिकीट कट होतं, आदल्या रात्री त्याचं तिकीट कट होतं. बरं, तिकीट कट करून ओबीसीला नाही भेटत, त्याच नेत्याच्या पै पाहुण्याला कोणाला तरी भेटतं. अशा तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये खूप केसेस झालेले, पुण्यामध्ये होतात, पुणे जिल्हा परिषद होतात. मला हे म्हणायचे, ज्या वेळेस तिकीट कट होतात त्यावेळेस तुम्ही बघितलं का ते जे कार्यकर्ते असतात काय आकांड तांडव करतात. मग मला त्यांना हे सांगायचं, त्यातले मराठा समाजाचे आहेत बरेच, की बाबा त्यांचे तिकीट कट होतात. मला सांगायचंय, गेले तुम्ही 6 महिने, वर्ष, 2 वर्ष पक्षासाठी काम करताय, 10 वर्ष पक्षासाठी काम करताय आणि तुम्हाला संधी नाकारली तर तुम्ही इतका आकांड तांडव करताय. या समाजाला हजारो वर्षांपासून तुम्ही सत्तेतनं वंचित ठेवलेलं आहे आणि त्याला ज्यांना संधी भेटती हजारो वर्षांनंतर, लोकशाहीच्या 77 वर्षांनंतर तुम्ही संधी भेटती या समाजाला, आणि तरी तुमचं शोषण थांबत नाही, तरी तुम्ही त्याला ती जागा घेऊ देत नाही, तरी ते जागेपासून त्याला हकलता, खोटे जातीचे दाखले आणून त्याच्या जातीवर अतिक्रमण करता, साऱ्या दुनियाला सांगता आम्ही मागास आहे, अजून मागासचं सर्टिफिकेट आणता. काय चाललंय हे? ही लोकशाही आहे का? नाही. मग मला सांगा ना की लोकशाहीमध्ये ओबीसी समाज जो 50%, 450 जाती आहे, मग त्यांना समाविष्ट करायचं नाही का? त्यांना निर्णय प्रक्रियेत घ्यायचं नाही का? त्यांना त्यांचा सत्तेतला वाटा द्यायचा नाही का? बजेट तर तुम्ही देतच नाही, पण कमीत कमी सत्तेतला जो वाटा आहे तो का नाकारता तुम्ही? तो त्यांचा हक्काचा नाहीये का? तो संविधानिक त्यांचा अधिकार नाहीये का? अरे संविधानिक अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे, तरीही तुम्ही नाकारता. फक्त तुमच्या स्वार्थापायी सत्ता तुमच्या हातातनं गेली नाही पाहिजे, तुमच्याकडं ते जे गावगाड्या चालवण्याचं हे ते तुमच्याकडेच पाहिजे. ही लोकशाही आहे का? मग फ्युडलिझम झालं ना. बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्ही जे म्हणलं ना की त्याला तिकीटही भेटत नाही, बरं एवढं करून पण तिकीट भेटलं तर त्याच्या विरुद्ध कटकारस्थान रचलं जातं, स्वतःच्याच पक्षातले लोक मदत करत नाही, परत बोगस दाखले दिले जातात, बाकी सगळे, आणि पाडलं जातं, ठरवून पाडलं जातं. म्हणून हे सगळं ह्या समाजाच्या विरोधात होतं. हा समाज आजही सत्तेत, मला सांगा ना, 52% समाज आहे ओबीसी समाज. आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री ओबीसीचा आहे का? नाही. उपमुख्यमंत्री दोन्ही ओबीसीचे आहेत का? नाही आहेत ना. हे वास्तव आहे. जेव्हापासून ओबीसी आरक्षण लागू झालंय एकही ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री झाला नाही. 52% समाज आहे. म्हणजे दिसतंय ना, सत्तेत तुम्ही राष्ट्रपती झालेत का? केंद्रीय मंत्री झालेत का? किती झालेत? खूप कमी. मग ह्याला ओबीसी एकजूट नसणं, मूळ ओबीसी मूळ ओबीसी एकजूट नसूच शकतो. त्याचं कारण असं आहे की एक तर 450 जाती विखुरलेल्या आहेत, ते चांद्यापासून बांद्यापर्यंत आहेत. कित्येक जाती अशा आहेत की त्या तालुक्यापुरत्याच आहेत, कित्येक जाती अशा आहेत की त्या जिल्ह्यापुरत्याच आहेत, कित्येक जाती अशा आहेत की विभागापुरत्यात. बरं, याच्यात नंतर कित्येक जाती अशा आहेत की ते घुमंतू जाती, ते फिरत असतात. ते कधी महाराष्ट्रात असतात, कधी तेलंगणात असतात, कधी कर्नाटकात असतात. काही जाती आहेत कधी ते एमपी मध्ये जातात, कधी महाराष्ट्रात येतात. काही जाती आहेत जे कधी धुळे, नंदुरबार या भागात असतात, ते गुजरातमध्ये जातात. हे घुमंतू जाती आहेत, हे एकत्र येऊच शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, हे सगळे आलुतेदार बलुतेदार आहेत, गावात संख्या नाही आहे आणि हातावर पोटे. आज एक दिवस जायचं आणि मी सांगितलं कलेक्टरला निवेदन आपल्याला द्यायचंय, कोण? प्रत्येकजण कुठं ना कुठंतरी नोकरी करतोय, प्रत्येकजण कुठं ना कुठंतरी दुकान चालवतोय किंवा काय त्याचा जो व्यवसाय असेल, समजा शिंपी असेल त्याचं दुकान आहे, न्हावी असेल त्याचं दुकान आहे, जे काही आहे त्यांचे दुकान आहे, त्यांचे व्यवसाय आहेत. मुळात हे सगळे व्यावसायिक समाज आहे, हा निर्मिक समाज आहे. हा काही ना काहीतरी करत असतो. एक दिवस जर त्याला मी सांगितलं आंदोलन कर किंवा महिना आंदोलन बस, कोणी रिकाम टेकडं नाहीये. हे जे महिना 15 दिवस आंदोलनं बसतात ना, ही रिकाम टेकडी लोक आहेत. त्यांना काहीतरी आहे बॅकिंग, ह्यांना काहीच बॅकिंग नाहीये.
त्याच्यामुळं हे नाही करू शकत, हे यांचा आवाज नाही उठवू शकत, आणि यांचा आवाज हे उठवू शकत नाही म्हणून रिप्रेझेंटेशनल स्टँडिंगच्या डॉक्टरांप्रमाणे मी कुठेतरी या शोषित वंचित या 400-450 जातींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो. आता ढोले पाटील साहेब, हे न्याय हक्काची लढाई लढत असताना आता तुम्ही तर पाहताच आहात, म्हणजे आपल्या एकूणच भारताची म्हणजे टॉप टू बॉटम प्रशासकीय यंत्रणा असेल, ज्युडिशरी असेल, म्हणजे पूर्ण सडलेली किडलेली आहे, बरोबर. आणि इथे न्याय मिळणं किंवा डॉक्युमेंटमध्ये फेरफार होणं, ह्या ज्या काही गोष्टी उघडकीस येतात वगैरे काय, मग हे असं असताना आणि ही जी काही सत्तेचा जो काही अंमल असतो, प्रभाव असतो, ह्या प्रभावाखाली काही होऊ शकतं का? मग अशा असताना तुम्हाला नाउमेद होण्याचं पण घटना पण घडतात किंवा काय? खूप घटना घडतात. कारण काय होतं, म्हणजे जेव्हा सुरुवातीला काम सुरू झालं तर त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांकडे जायचो की हे सगळं चुकीचं आहे, हे असं आहे, ही नोंद नाही आहे, ही ओव्हर रायटिंग आहे, हे डॉक्युमेंट्स चुकीचे, हे बनवून आणलेले डॉक्युमेंट्स आहेत. ते आम्हाला स्पष्टपणे सांगायचे की हे आम्हालाही माहिती पण आमच्यावर राजकीय दबाव आहेत. कित्येक अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन कॉल्स ऐकवले मंत्र्यांचे. आता बरेचसे मंत्री हयात नाही आहेत, त्यामुळे त्यांची नावं घेण्यात काही पॉईंट नाही, पण ते मंत्री ज्या पद्धतीने दम देतात अधिकाऱ्यांना, मग अधिकारी घाबरतो. शेवटी तो पण त्याच्या नोकरीसाठी नोकरी करत असतो, त्याला पण त्याचा प्रपंच असतो, त्याला नोकरी सोडायची नसती. आणि जर त्रास द्यायचं ठरलं तर राजकीय लोक कुठले ठरवतात, मग तो म्हणतो जाऊन दे ना, आपल्याला तरी काय करायचं. म्हणजे कित्येक एक फोन कॉलमध्ये तर एका मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, तुझं काय असेल ते घे, हो, पण तो दाखला आजच्याच दे, ते मला काय माहिती नाही. तो सांगतो हे नाही, हे असं नाही, डॉक्युमेंट नाही, हे कमी पडते, त्रुटी आहेत, ते मला काय माहिती नाही. मग अशा वेळी कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल अशी एक नाही, भोळेबाबडी आशा वाटते का? नाही, मला मी कायम काय करतो माहिती का, मी आपलं काम आपण करायचं आणि ह्या गोष्टी होत असतात. मला वाटतं निसर्ग कुठं ना कुठंतरी कधी ना कधीतरी न्याय करेल. आपण आपलं काम करत राहायचं. निकाल हे जात पडताळणी समिती, हे कोर्ट, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, म्हणजे हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस हा SCBCचा हा 2 सप्टेंबरचा जो GR या सरकारने काढला की तुमच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नसेल, फक्त एका ॲफिडेव्हिटवर तुम्हाला जातीचा दाखला भेटेल, हा इतका असं देशात कुठंच कायदा नाही, हा महाराष्ट्रानेच केला. असा कायदा महाराष्ट्राने केला असता मी सांगितलं ह्याच्याने खूप मोठा त्रास होईल आम्हाला. सरकारने ऐकलं नाही. OBC मंत्रिमंडळ समिती होती, त्यांनी ऐकलं नाही, त्यांनी मिटिंगही लावली नाही. त्याच्यानंतर काही लोकांच्या आत्महत्या झाल्या, काही मुलांच्या, जे UPSC MPSC प्रयत्न करत होते, PSI BSI काहीतरी प्रयत्न करत होते. जवळजवळ 12 ते 15 मुलांच्या आत्महत्या, मुलींच्या आत्महत्या झाल्या की बाबा माझं आरक्षण हीच एक माझी संधी होती की मी आरक्षणानेच तिथं जाऊ शकत होतो, कारण मी हे पुणे मुंबई सारखे क्लासेस करू शकत नाही, मी आपल्या गावात कुठेतरी खेड्यापाड्यात अभ्यास करतोय, पण आता हे आमच्या समाजाचं आरक्षण संपलं तर आम्हाला भेटणार नाही, असं लिहून ठेवलं लोकांनी. हे आम्ही कोर्टात सांगितलं की तुम्ही या GRला स्टे द्या. मला लाज वाटते सांगायला हे की त्यावेळेसचे न्यायमूर्ती म्हणले लोकांनी आत्महत्या केल्या तर काय झालं. इतकी असंवेदनशील व्यवस्था जर तुमच्याकडे असेल, इतकी असंवेदनशील की माणसं जीव देतात, आणि कोण लहान मुलं, म्हणजे 18, 19, 20, 22 वर्षाची मुलं मुली असतील, जे स्पर्धा परीक्षेचे नुकतेच ग्रॅज्युएट झाले, काय वय असेल त्याचं, 22, 23, 24, तो आत्महत्या करतोय. आणि न्यायमूर्ती म्हणतात की तर त्याला काय झालं, आम्ही नाही, आम्ही पुढची तारीख देऊ. मग इतकी असंवेदनशील व्यवस्था असतील तरी आम्ही लढतोय. मग आम्हाला प्रश्न असा पडतो ना की स्वातंत्र्याचं झालं काय, आमच्यापर्यंत आलंच नाही. आमचं तोच म्हणणं आहे की 77 वर्षांनंतर पण जर आम्हाला आमच्या न्याय हक्क अधिकारासाठी लढावं लागत असेल तर मग इंग्रज काय वाईट होते? मग ते गोरे इंग्रज होते, तुम्ही काळे इंग्रज आहात, तुम्ही इंग्रजांपेक्षा बदतर आहात. मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगतो, मी आता काही दिवसांनी त्याच्यावर बोलेल, डेटा सहित बोलेल, आकडेवारी सहित बोलेल. महाराष्ट्रामध्ये फक्त या मी पुणे जिल्ह्याचा आहे, पुणे जिल्हा मला पूर्णपणे कळतो, नातेवाईक सगळे आहेत, त्यामुळे मी पुणे पिंपरी चिंचवडचं काढू शकतो. ग्रामीण भागातले मी फार करू शकलो नाही, कारण लोकांचाही रिस्पॉन्स नसतो, लोकही घाबरत असतात. महाराष्ट्रभर हे सगळं झालेलं आहे. 29 महानगरपालिकांमध्ये तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये 70% OBCचं आरक्षण खाल्लेलं आहे. बरं, 1-2 अपवादात्मक जागा असतात तर आम्ही फार लक्ष दिलं नसतं. 70% आरक्षण गेलेलं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये
50% आरक्षण गेलेले, पुणे जिल्हा परिषदमध्ये 50% आरक्षण गेलेले, ग्रामपंचायतीमध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जवळजवळ 12-13 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समिती झाल्या, नगरपंचायती झाल्या, ग्रामपंचायती झाल्या. मी तुम्हाला अतिशय जबाबदारपणे सांगतो, महाराष्ट्रामध्ये कित्येक ग्रामपंचायती अशा आहेत की जिथं ओबीसीचं आरक्षण होतं तिथं 100% अतिक्रमण झालेलं आहे. 100% लोक, मराठा समाजातली लोक कुणबीचा दाखला घेऊन ओबीसीच्या न्याय हक्कावर जवळजवळ अतिक्रमण पूर्णपणे केलेलं आहे. आता त्या गावामध्ये एससीचं प्रतिनिधित्व आहे, एसटीचं प्रतिनिधित्व आहे, ओबीसीचा एकही प्रतिनिधी गावामध्ये निवडून आलेला नाही, त्या सभागृहामध्ये, त्या ग्रामपंचायतीमध्ये नाही. मग मला प्रश्न असा पडतो, मग ओबीसी समाज काय फक्त टॅक्स घेण्यासाठी जन्माला आलेला आहे का, की त्यांनी कष्ट करायचं आणि टॅक्स भरायचा आणि त्याचा टॅक्सचा पैसा तिसरे निवडवायचा? मला एक सांगा, जी त्या समाजाची व्यक्ती नाही ती त्या समाजाचं भलं करण्यासाठी काही निधी देईल का? तो नाही देऊ शकत. तर मग या ओबीसीचा आवाज करणार कोण, ह्यांना निधी देणार कोण? असं आहे ना साहेब. आता जरी तुम्ही ह्या चळवळीचे कार्यकर्ते आहात, परंतु एक तुमची बाजू ते एक त्रयस्थाचीच बाजू पडते, परंतु ॲक्च्युली ज्यांनी ही लढाई लढायची म्हणजे जो दुसऱ्या क्रमांकावर आलेला पराभूत झालेला उमेदवार आहे, ही त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे किंवा त्यांनी तुम्हाला साथ दिली पाहिजे, असं काही घडतं का? किंवा तो पुढे काय येत नाही? नाही, मुळात आपण एक समजलं पाहिजे की हा जो पराभूत आलेला आहे, तो जरी पराभूत असला तरी त्यांनी खूप मोठ्या संघर्षांनी पण तो पराभव घेतलेला आहे. त्याला तिकीट मिळण्यापासून किंवा अपक्ष जरी तो थांबला असेल तरी त्यांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. त्यांनी जवळजवळ त्याच्या आयुष्याची एक प्रकारे संसाराची जेवढे काही त्यांनी पैसे साठवले असतील, संबंध ठेवले असतील, हे सगळे त्यांनी रिस्क घेतलेली असती आणि एक प्रकारे तो कुठं ना कुठेतरी पूर्णपणे हताश होतो आणि पूर्णपणे निराश होतो. त्याच्या आयुष्यात आलेली ती एकमेव संधी असती आणि त्याच्यात पण कोणीतरी अतिक्रमण. बरेच जण आपल्याला माहिती आहे की कधीतरी 10-20 वर्ष एका पक्षात काम करतात, एकदा एक संधी येते त्याच्या आयुष्यामध्ये कदाचित, आणि ती जर त्याला भेटली नाही तर आयुष्यात त्याला परत कधीही संधी भेटत नाही. त्यामुळं त्याचं आयुष्य फक्त काम करून टॅक्स भरण्यात या सरकारला जातं. त्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी, पॉलिसी ठरवण्यासाठी कधीही संधी भेटत नाही. तर अशी जी व्यक्ती आहे, ह्याच्याकडनं मी जर अपेक्षा केली की त्यांनी माझी मदत, मी तर अपेक्षा करणार की मी कार्यकर्ता आहे, मला ग्राउंडची रियालिटी माहिती नाही आहे, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन जन्ममृत्यू नोंदणी असेल, फेरफार असतील, जुने सातबार असतील, मोडी लिपीचे दप्तर असतील, हे मी नाही तपासू शकत प्रत्येक गावामध्ये. कारण आपण एक लक्षात ठेवू, भूभाग छोटा नाही आहे. पुणे पिंपरी चिंचवड जरी म्हटलं तरी बरीच गावं आहेत त्याच्यामध्ये आणि छोटी छोटी गावं आहेत. मला अपेक्षा असते की त्यांनी मदत करावी, पण मला जमिनीचं वास्तव पण माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी फार कुठेतरी मला मदत करताना तो दिसला किंवा, तर त्याच्यावर पण राजकीय दबाव येतात, त्याचे आर्थिक संबंध तोडले जातात, त्यालाही वाईट टाकलं जातं. हे गावकी भावकीचे जे विषय आहेत, हे गावकीत हे वाईट टाकणं, आर्थिक नसबंद्या करणं, त्याच्याशी व्यवहार न करणं, हे वास्तव आहे, हे महाराष्ट्राचं वास्तव आहे. हे बीडच्या उपोषणानंतर आपण बीडमध्ये पाहिलं असेल, पण छोट्या छोट्या गावांमध्ये हे होतं. जो गावातला डॉमिनंट व्यक्ती असतो त्याच्या विरुद्ध जर कोण काही करायला लागलं तर काही ना काही तो त्याचा रस्ता तरी अडवल, त्यांची पाण्याची पाईपलाईन तरी तोडल, MSCBची केबल तरी कापल, मोटर तरी चोरील नेईल, त्याचं कर्ज मंजूर करणार नाही, काही ना काहीतरी प्रकारे एक प्रकारे तो त्याला त्रास. तर समजा मोठा असेल तर त्याचं साखर कारखान्याचं पेमेंट थांबवल, जर त्याची पतसंस्था असेल तर कर्ज घेतलं असेल तर कर्ज परत फेडण्यासाठी तकादा लावल, काही ना काही पद्धतीने तो त्याला त्रास देण्याचा प्रयत्न 100% करतो. तर अशा वेळेस मग मला काय वाटतं, मग माझी जबाबदारी मला असं वाटतं की वाढते. आणि माझी नाही, जेवढे मी फार छोटा कार्यकर्ता आहे, माझं असं म्हणणं आहे की जर 400 जाती याच्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये 400 कार्यकर्ते आले पाहिजेत. त्यांनी आपापल्या जातीचं नेतृत्व केलं पाहिजे. माझ्याही समाजामध्ये 10-20 लोक आली पाहिजेत. 5-50 हजार तरुण असतील, तरुणी असतील, ज्येष्ठ असतील, ह्या सगळ्यांनी या समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. त्यामुळे मी फार छोटा पडतो, पण मला वास्तव माहिती आहे, ही लोक आवाज नाही उठू शकत, त्यांचा आवाज दाबला जातो. मला बाकी बोलायचं नाही, पण बाकी आवाज दाबण्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी होतात महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सध्या ते बघतोय बऱ्याचशा गोष्टी, मला त्याच्यावर बोलायचं नाही, पण हे वास्तव आहे. त्यामुळे तो आवाज नाही उठू शकत, तो मदत नाही करू शकत. मग आमच्यासारख्यांची जे ओबीसी समाजाचे नेते म्हणतात, कार्यकर्ते म्हणतात, अभ्यासक म्हणतात, आमची जबाबदारी वाढते. कारण आम्हाला मदत कुठनंच भेटणार नसते, आम्हाला त्याच्यासाठीही लढायचं आहे, त्याचाही आवाज बनायचा आहे.
आणि तो जी मदत नाही करू शकत तर आम्हाला त्याचं ओझं पण आम्हाला आमच्याच खांद्यावर घ्यायचे ह्याची पूर्णपणे जाणीव आम्हाला आहे. त्यामुळं फार जबाबदारीने आम्हाला वागावं लागतं, बोलावं लागतं. खरं आहे. पण आज ज्या प्रस्थापितांविरुद्ध म्हणजे जे प्रस्थापित मराठा समाजाचे नगरसेवक जे कुणबी म्हणून निवडून आलेले आहेत, ते आर्थिकदृष्ट्या आणि सर्वच ताकदीत भक्कम आणि श्रेष्ठ असताना तुम्हाला असं धोका जाणवत नाही का, की आपल्याला काहीतरी अडचण येऊ शकते, आपल्याला नाही, याच्यामध्ये धोका तर दगाफटका येऊ शकतो? निश्चित याच्यामध्ये धोका आहे. पण जसं आपण म्हणलं की ही जी आत्ता व्यवस्था आहे, सरकारची असेल, न्याय व्यवस्था असेल, बाकी प्रशासन असेल, धोका सगळीकडे आहे ना. तुम्ही रस्त्यावरनं चालताना धोका आहे. आपण काही प्रगत राष्ट्र नाहीये. आपल्या देशामध्ये कॉफ सिरप पिऊन बाळं मरतात. हो. पिण्याचं पाणी महानगरपालिकेचं पिऊन शेकडो लोक दगावतात. ऑक्सिजन भेटत नाही म्हणून हजारो लोक मरतात. ऑक्सिजन टायमाला रक्त भेटत नाही म्हणून लोक मरतात. ॲम्ब्युलन्स टायमावर येत नाही म्हणून लोक मरतात. तर धोका तर सगळीकडे आहे. आणि मला धमक्या आल्या नाही अशातला प्रकार नाही. कधी कधी एकदा तर एका मंत्र्यानेच फोन केला होता की माझ्याशी तू असं वागलास तर महागात पडत. मी पण त्याला उत्तर दिलं होतं की मी पण स्वस्ती गोष्टींचा शौक नाही ठेवत, तुला काय करायचं करून. मी त्याच्यापेक्षा सिनियर मंत्र्यांनी त्यांची तक्रार केली की हे असं बोलतात, मी सांगू का मीडियामध्ये? ते म्हणजे नाही, ठीक आहे, मी त्याला समजवतो. बोलतात ना लोक, ब्लॅकमेलिंगचा आरोप लावतात. मागच्या वेळेसही ज्यावेळेस मी पिंपरी चिंचवडमध्ये बोललो होतो, तत्कालीन नितीन काळजे होते महापौर, त्यांनी माझ्यावर की मृणाल ढोले पाटील ब्लॅकमेल करतात असं पब्लिक स्टेटमेंट केलं होतं. मी ते डिफेमेशन वगैरेमध्ये मला जायचं होतं, पण बाकी कोर्ट कचेरी मला इतकं होतं म्हणलं मी ते सोडून दिलं. मला जाऊन दे, तो काय फार महत्त्वाचा विषय नाही, त्याला फार तोल द्यायची गरज नाही. ब्लॅकमेलिंगचा आरोप तर खूप होतो, मी तिऱ्यात असल्याचा आरोप खूप होतो, मी का बोलतोय, का आवाज उठवतोय. त्रास होतो ना, प्रस्थापित लोकांना 100% त्रास होतो. ते मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात ना, नाही असं नाही. मलाही बराच त्रास झाला आहे, पण आता या बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत. मला हे सगळं माहिती होतं की त्रास होणार आहे, तरी मी काम करतोय. पण मला एक सत्याच्या बाजूनी, एक वंचित समाजासाठी काम करतोय, मला त्याच्यातला अभ्यास आहे. लकीली असं झालं की मला त्यातलं थोडंसं चांगला अभ्यास झाला आणि मग मला प्रश्न अजून गहनतेने कळला, त्याची विषमता मला अजून लक्षात आली आणि त्याच्यामुळं मी हे सगळं करतो, बोलतो. रिस्क आहे, पण रिस्क तर सगळ्यातच आहे ना. तर त्यामुळं मी माझं काम करत राहू. एक मनाला समाधान आहे की आपण सत्याच्या बाजूनी, अगदी बरोबर, सत्य आपल्या बाजूनी, आपण सत्यासाठी लढतोय आणि ह्याच्यासारखी समाधान देणारी गोष्ट नाही. खरं. ढोले पाटील साहेब, आता आपण शेवटाकडे येऊ. आता ही लढाई लढत असताना आणि ह्या सगळ्या जे काही सिस्टीमचा जो काही पॉलिसी भाग आहे, याच्यामध्ये अनेक प्रसंग, अनेक घटनाही तुम्ही सांगितला, अनेक उदाहरणे देखील सांगितली. हे सगळं घडत असताना कुठेतरी एक अंधुकशी आशा वाटते का की काहीतरी बदलेल, की कधीतरी न्याय भेटेल, किंवा काहीतरी आपण जे काही करतोय त्या प्रयत्नाला यश लाभेल, असं वाटतंय का? मी गेले 15 वर्ष 16 वर्ष ही लढाई लढतोय, 2010 पासून. मी आशावादी माणूस आहे, मी अजिबात निराशावादी नाही आहे. मी पूर्णपणे आशावादी आहे. मला वाटतं कधीतरी हा अंधकार मिटेल, कधीतरी प्रकाश येईल, कधीतरी सूर्य दिसेल, कधीतरी जो ज्या समाजासाठी मी काम करतोय ह्याला निश्चित कधी ना कधीतरी माझ्या लढायला असेल, जे काही लोक लढतात त्यांच्या लढाईला असेल, कधी ना कधीतरी यश येईल, याची मला 100% आशा आहे आणि मी पूर्णपणे आशावादी आहे. मी निराशावादी असतो तर 10-10 वर्ष कोर्टाच्या केस लावून थांबणं हे सोपं काम नाही. ह्याला जबरदस्त पेशन्स लागतात आणि थोडासा आर्थिक भारी सोसला जातो. पण कसं आहे, मी प्रचंड आशावादी आहे. निश्चित मला वाटतं की कधी ना कधीतरी आमच्या या सगळ्या लढ्याला निश्चित यश येईल आणि आमची जी काही उद्दिष्ट आहेत ती निश्चित आम्ही सफल करण्यामध्ये यशस्वी राहू, आज नाही तर उद्या राहू. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की निर्णय देण्याचा अधिकार कदाचित या कोर्टांना, या समित्यांना, या मंत्र्यांना असेल, पण मला वाटतं शेवटी न्याय हा जो निर्मिक आहे तो करतो. बरोबर. आम्ही महात्मा फुलेंना आदर्श मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. शिवाजी महाराज म्हटले होते की गरिबाच्या भाजीच्या देठालाही जर हात लागणार असेल
तर सावधान त्यांनी केलं होतं. खरं खरं. मग जे शिवाजी महाराजांचा आदर्श मानतात ते मागासवर्गीयांचं आरक्षण लुटून लुटून खातात. मला त्यांना विचारायचं आहे, तुमच्या लढ्याला यश मिळो अशी आपण आशा करायला हरकत नाही, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने लढताय आणि ज्या तीव्रतेने हा लढा आणि ही बाजू सांभाळण्याचं काम चालू ठेवलेलं आहे आणि कदाचित ही लढाई सोपी नाही आहे, परंतु हारण्याइतकी पण अवघड नाही आहे. त्यामुळं आपण आशा करूया आणि आज आमच्या PCMC न्यूज चॅनलच्या स्टुडिओत आला, वेळ काढला आणि मराठा समाजाचे जी काही प्रस्थापित मंडळी OBC आरक्षणाच्या जागेवर लढून जे काही विजयी झालेले आहेत, त्यांना जे काही तुम्ही चॅलेंज दिलेलं आहे, याचं आता दूध का दूध, पाणी का पाणी याची सत्य पडताळणी लवकरच होईल आणि नेमकी वस्तुस्थिती महाराष्ट्राला, शहरवासियांना आणि एकूणच जनतेला समजेल अशी आशा आपण बाळगूया आणि आपण आलात त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद.